नमस्कार मित्रांनो. आपला प्रत्येकाचा जन्म हा आपल्या आईच्या पोटातून झाला आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. पण आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म हा बायोलॉजिकल झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी त्यांना ईश्वरानं पाठवला आहे ह्या म्हणजे पृथ्वीवर, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदी हे एक परात्मा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी काय म्हणतो, ते एक परात्मा आहेत किंवा ते ईश्वराने त्यांना भारताचा विकास करण्यासाठी पाठवले. तर ज्यावेळेस मणिपूरमध्ये दंगे चालू होते, भरपूर लोकांचे तुम्ही बघितलं असेल टीव्हीला, भरपूर लोकांचे जीव गेले, स्वतःचे म्हणजे निष्पाप लोकांचे जीव गेले, बळी गेले. त्यावेळेस हा जे काय परात्मा आहे हा कुठे गेला होता? त्यावेळेस हा देशामध्ये नव्हता का दुसऱ्या कुठल्या ग्रहावर गेला होता का, हे मला म्हणायचं आहे. ज्यावेळेस मोदी 2014 मध्ये जे पंतप्रधान बनले होते त्यावेळेस ते म्हटले होते की जे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते आपण दुप्पट करू 2022 पर्यंत. आपल्या देशाला 2022 पर्यंत आपण कसं डबल त्याची हे करू, जे काही म्हणजे अर्थव्यवस्था आहे ते जे आपण डबल करू असं त्यांनी म्हटले होते. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले जे भारतातील शिकलेले तरुण युवक आहेत त्यांना आपण दरवर्षी 2 कोटी रोजगार त्यांना म्हणजे अवेलेबल करून देऊ असं त्यांनी म्हटले होते. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि सर्वात ह्या गोष्टीचा अंत बघताना खूप राग येतो की जे मोदी म्हणले होते प्रत्येकाच्या खात्यामध्ये आपण ऑनलाईन 15 लाख जमा करू. मी काय म्हणतो, 15 रुपये तरी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले का, हा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जर कोणाच्या खात्यामध्ये जर 15 लाख किंवा 15 रुपये जरी पडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे मोदी एवढे आपल्या म्हणजे देशात एवढे खोटे बोलतात ना की आजपर्यंत जे काय आपल्या भारताचे जेवढे पंतप्रधान झाले त्यापैकी हा वेगळाच पंतप्रधान आहे. कारण इतका हा म्हणजे पंतप्रधान खोटं बोलतो, ह्यापेक्षा खोटं कधी कोण बोललं नसेल. एवढे हा खोटारडा म्हणजे आपले जे काही पंतप्रधान आहेत किंवा नरेंद्र मोदी आहेत एवढे खोटे बोलतात. उगाच आपल्या जे काही हिंदू धर्म किंवा जातीच्या राजकारणावर आपल्या जे काही जनता आहे, जे काही न शिकलेली जनता आहे त्यांना उगाच वेड्यात काढण्याचा किंवा हे प्रयत्न सतत करत असतो. हिंदू धर्माच्या खतऱ्यामध्ये आहे आपल्या कशा प्रकारे मुस्लिम लोक किंवा जे काही घुसपेट आहे कशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मावर म्हणजे हे करत असतात, हल्ला करत असतात किंवा त्यांच्यापासून आपला ते हिंदू धर्म कसा धोक्यात, हे सतत आपल्या कुठेतरी जनतेवर ते म्हणजे ते उमटवण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला काय म्हणायचं आहे, जे तुम्ही बोलता ते कुठेतरी 50% तर त्याचं कुठेतरी तुम्ही ज्या मागण्या होत्या किंवा जे तुम्ही बोललो होतो ते तुम्ही करून दाखवलं का? उगाच काहीतरी बोलत बसायचं. आणि 2014ला त्यांनी असं एक त्यांच्या पक्षामध्ये बोललं होतं की भाजपमध्ये कुठलाही नेता किंवा कुठलाही व्यक्ती जर 75 वर्ष पूर्ण केले तर त्याला कुठलेही पद देता येणार नाही किंवा दिले जाणार नाही असं त्यांनी म्हटले होते. पण आता येणाऱ्या 17 सप्टेंबरला मोदीला 75 वर्ष पूर्ण होतील. तर 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मोदी खरंच पंतप्रधान म्हणजे पद घेणार नाहीत का किंवा ते राजकारण करणं सोडून देतील का, असं काय होईल का? तर मला वाटत नाही की असं ते काय होतील, कारण ते एवढेच त्याचे लालसे आहेत ना, खूप म्हणजे खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर गेल्या तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकत, गेल्या 2-3 दिवसाखाली पण त्यांचं एक इंटरव्ह्यूमध्ये एका गोदी मीडियाने त्यांना एक प्रश्न विचारला होता. आणि सध्याचे काही त्यांचे एवढे गोदी मीडिया अँकर जे एवढे त्यांचे इंटरव्ह्यू घेत आहेत ना की तुम्हाला बघून एवढे म्हणजे कंटाळले, एवढे काही बी नव्हतं. जास्त गोदी मीडिया अँकर जे आहेत ते त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांचंच आधी ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तुम्ही बघू शकता. आणि राहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे म्हटलं आहे की मी कधीच हिंदू मुस्लिमचं राजकारण करत नाही, पण ते सतत हिंदू मुस्लिम राजकारण करण्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काँग्रेसला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये खेचल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही. जे तुम्ही म्हणता ना की नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये भरपूर काय केलं, जेवढं या 70 वर्षामध्ये काँग्रेसने केलंय तेवढं त्या भाजपाने 1% सुद्धा एवढ्या 10 वर्षामध्ये केलं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि माझा अंधभक्तांना थोडाफार राग येईल. आणि खरं सांगतो, तुम्ही सुद्धा एक लॉजिकली विचार करा किंवा दोन्ही बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा की कशा प्रकारे जे आपले नरेंद्र मोदी आहेत ते आपल्या कशा प्रकारे वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतात. जे ह्यांचं एकच म्हणजे टार्गेट असतं ते एक लक्षात ठेवा, गरीब जनता आहे त्यांना शिक्षण म्हणजे घेऊ द्यायचं नाही किंवा शिक्षण मिळू द्यायचं नाही. जर ते जनता शिकली किंवा जे काय आपले नवीन पिढी शिकली तर त्यांना जे काही देशामध्ये योग्य अयोग्य जे काय चाललंय त्यांना कळेल आणि आपल्याला सत्तेतून बाहेर काढतील. त्याच्यामुळे त्यांचा एकच हेतू आहे की जनतेला कशा प्रकारे म्हणजे त्यांना एक शिक्षण न घेऊ द्यायचं, त्यांचा हा हेतू आहे. तर मित्रांनो, खरंच हा जे काय पंतप्रधान आहे एवढा खोटेरडा आहे ना आतापर्यंत, खरंच इतका
खोटारडा पंतप्रधान कधी झाला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे एकही सरकारी कंपनीची स्थापना केली नाही किंवा उभी केली नाही, त्याच्या विरोधात त्यांनी ज्या काय 22-23 ज्या काय सरकारी कंपन्या होत्या त्या त्यांनी खाजगी कंपन्याला विकून टाकल्यात. हे त्यांची म्हणजे आजचे दिन आहेत. मी काय म्हणतो, आपल्याला आजच्या दिनपेक्षा आपल्या बुरे दिनच चांगले होते. कारण कसं आहे, ह्या 10 वर्षामध्ये आपला देशाचं एवढं म्हणजे वाटोळ गेलाय ना ह्या एका माणसामुळे. आणि खरंच ह्या माणसाला अजिबात बोलण्याचं किंवा कुठल्याही ह्याचं नॉलेज नाही. कारण कसं आहे, वाटेल ते आता गेल्या गुरुग्रामला काल एक सभा होती. गुरुग्राममध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर काँग्रेस सत्तेमध्ये आले तर SC ST OBC यांचं जे काय आरक्षण आहे ते आरक्षण काढून त्यांना घुसपेट आहे किंवा जिहाद ह्यांना देतील, म्हणजेच की मुस्लिमांना देतील. पण असं काय तुम्हाला मित्रांनो खरंच वाटलं का असं काय काँग्रेस जर सत्तेमध्ये आले तर असं काय जे काय आरक्षण आहे ते देतील? कारण जे काही संविधानामध्ये जे काही कायदा करून केलाय ते कधीच म्हणजे सहजासहजी ते बदलता येत नाही किंवा चेंज करता येत नाही. आणि राहिली गोष्ट म्हणजे काश्मीरबाबत 370चा कलम तो सुद्धा काढतील असं त्यांनी सांगितलंय. जसं की अजून तुम्हाला सांगू की राम मंदिराचं सुद्धा ते जे काय सुप्रीम कोर्टाचं जे काय डिसिजन आहे किंवा ते काय राम मंदिर आहे ते काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर ते त्यांचा निर्णय बदलतील असं त्यांनी सांगितलं. पण असं खरंच शक्य होईल का? तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो, कमेंट करून त्याचं उत्तर नक्की द्या. तर अशा प्रकारे आणि ह्या व्यक्तीला आपल्या जे काही संविधान आहे, जे काय आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान लिहिले त्या संविधानाचा ह्या व्यक्तीला थोडा सुद्धा अभ्यास नाही. मला वाटतं ह्या माणसाला आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हा व्यक्ती राजकारणामध्ये उतरला तर कुठल्या बेसिसवर उतरला तर म्हणतो तर अशा प्रकारे हा एक माणूस म्हणजे कसं आहे, खरंच हा माणूस फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांच्या म्हणजे कसे फायद्यासाठी येथे काम करतो. आपल्या गोरगरीब जनतेसाठी हा कधीच हे करू शकत नाही. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की हा व्यक्ती म्हणजे सारखं म्हणतो की मी एक बायोलॉजिकल नाही मग आणि परात्मा आहे, मला ईश्वराने एक वेगवेगळ्या रूपामध्ये मला पाठवला आहे. का तर 2047 पर्यंत आपला देश पॉवरफुल किंवा महासत्ता करायचा ह्या उद्देशाने मला पाठवलाय. तर परत सांगतो मित्रांनो, तर कसं आहे आपल्याला एक महिलांचा, आपल्या युवकांचा, जे काय आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा विचार करत त्यांच्या शिक्षणाचा विचार कर अशाच नेत्याला आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. ना की असले फालतूक म्हणजे कुठे काही म्हणजे बोलेल ते न सांगणाऱ्या अशा व्यक्तीला आपल्याला निवडायचं नाही. आपल्याला एक आपल्या पुढे भारताला घेऊन जाणाऱ्या, आपल्या प्रत्येकाला गोरगरिबाला सामान्य जनतेला पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्यालाच आपल्याला पंतप्रधान करायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि आता जवळजवळ आपलं लोकसभेचं इलेक्शन संपत आलंय, 2 फेज राहिले आहेत. तर परत एकदा सांगतो, विचारपूर्वक मतदान करा. कारण जर हा पुन्हा दाढेवाला जर सत्तेमध्ये आला तर हा आपल्या देशाचा आणि आपल्या गोरगरीब सामान्य जनतेचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. धन्यवाद.